आषाढी वारी भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा महासागर। पण यंदा या वारीने घेतली एक अनोखी दिशा, पर्यावरण रक्षणाची। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि शेकडो स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळे यंदाची वारी झाली प्लास्टिक मुक्त, पर्यावरण पूरक। वारी ही भक्तीचीच नाही तर समाज जागृतीची ही संधी आहे, आयोजकांनी सांगितले। उत्कर्ष एन्व्हायरमेंट वारी 2025, नवसंकल्प नवदिशा। उपक्रमाचा उद्देश स्पष्ट होता, प्लास्टिक मुक्त वारी, पर्यावरण पूरक सवयी। 5 लाख स्टीलच्या बाटल्या, 5 लाख कापडी पिशव्या, CSR निधी, लोकसहभाग आणि उत्तम नियोजन याचं हे यशस्वी उदाहरण। वारीच्या मार्गावर कापडी पिशव्या आणि स्टीलच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या। प्लास्टिक ऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर झाला। सहभाग आणि सहकार्याचा नवा आदर्श। स्थानिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी प्रशासकीय यंत्रणा या सर्वांनी मिळून घेतला पुढाकार। प्रशिक्षण शिबिर, पथनाट्य आणि जनजागृतीनं वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाचं भान निर्माण केलं। नवसंस्कार, शाश्वत प्रेरणा। अडचणी आल्या पण वारकऱ्यांचा प्रतिसाद जबरदस्त होता। या उपक्रमानं फक्त वारीच नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रमही पर्यावरणपूरक होऊ शकतात हे सिद्ध केलं। जिथे श्रद्धा आहे तिथे जबाबदारीही। वारी आता अध्यात्माबरोबर पर्यावरण रक्षणाचीही। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या या पावलांमुळे वारी ठरली केवळ आध्यात्मिक नाही तर भविष्यासाठी एक शाश्वत प्रेरणा। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे 2024 पासून आपण पर्यावरण वारी आयोजित करत आहोत आणि ह्या पर्यावरण वारीमध्ये आपला हेतू फक्त एकच असतो की वारकऱ्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकल युक्त प्लास्टिक बाबत जनजागृती करणं। आणि ह्या अनुषंगाने ह्या वर्षी देखील 2025 साली देखील आपण उत्कर्ष पर्यावरण वारी आयोजित केलेली आहे आणि आयोजित 18 जून 2025ला ही पर्यावरण वारी मुंबईवरून निघाली आणि 6 जुलै 2025ला ह्याचं संपन्नता पंढरपूर येथे झाली। या पूर्ण वारीमध्ये आम्ही वारकऱ्यांमध्ये 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट केल्या। फक्त डिस्ट्रीब्यूट न करता वारकऱ्यांमध्ये आम्ही प्रबोधन देखील केलं की सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकलयुक्त प्लास्टिकमुळे आपल्या निसर्गावरती किंवा आपल्या शेतीवरती किंवा आपल्या पर्यावरणावरती कसा त्याचा प्रभाव पडतो आणि हे आपण का थांबवलं पाहिजे। आणि ह्याचा जो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे आम्हाला वारकऱ्यांकडनं देखील भेटला। ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की ह्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट झाला नसता। आणि अशाच प्रकारे अजून जोमाने, अजून पूर्ण विश्वासाने पुढच्या वर्षी देखील पर्यावरण वारी आम्ही करू असा मला विश्वास आहे।